म्हणजे ज्या गोष्टी थेट आपण सिस्टीममध्ये बदल करणाऱ्या 2 गोष्टी आणखीन बऱ्या करू शकलो असतो त्या आपल्याकडून सुटून गेल्या असं नाही वाटत? नाही, मला हे त्याचं वाटत नाही, कारण मी मोकळा झाल्यावर मी जास्त कंट्रीब्यूट करू शकतो असं मला वाटतं. आता मला लिमिट नाही आहे. आणि तिथे आम्ही केलं, जसं आम्ही बरीच पोरं इस्रोला पाठवली मराठवाड्यातून. मग मी 2 पुस्तकं, एक पुस्तक तर मीच लिहिलं, एक पुस्तक माझ्या एका सबऑर्डिनेट ऑफिसरनं लिहिलं की लोकांसमोर आयडॉल्स नाहीत. मग मी 40 सायंटिस्ट निवडले, त्यांचे चरित्र लिहिले, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचे निर्देश दिले. मराठवाड्यात त्या जयंत्या साजऱ्या होऊ लागल्या. मग लोकांना कळालं की बाबा हे मोठे लोक कोण होऊन गेले, न्यूटन कोण होता वगैरे लोकांना माहिती आहे, पण कॅव्हेंडिश कोण होता, त्यानं काय शोधलं, रुदरफोर्डने काय केलं, आणि त्यांचे पोस्टर्स बनवले, ते त्यांना घ्यायला लावले, ते लावले त्यांच्या. आणि नंतर परमवीर चक्र विजेत्यांवर एक पुस्तक लिहिलं. माझा उद्देश होता की तुम्ही जे आता बोलताना बोललात की आयडॉल्स काय आहेत, ब्युरोक्रॅट आयडॉल बनवायचा असेल बनवा तुम्ही, पण आमच्यासारखे लोक हे त्या मनाने किरकोळ आहेत. ही फार मोठी माणसं होऊन गेलेली आहेत. यातला एक परमवीर चक्र विजेता आहे, मी नाव विसरलो त्यांचं, सरदारजी आहेत, ते जिवंत आहेत. आणि त्यांना त्यांचं जन्मतिथी साजरी झाली आणि त्यांना कळालं, ते म्हणजे त्यांचा मेसेज आला की तो सरप्राईज झाले की बाबा हे कसं आहे. नंतर आम्ही पोरांना फर्स्ट एडची ट्रेनिंग दिली. वाईल्ड लाईफबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही आहे. अनेक पक्षी आपल्या लहानपणी दिसणारे आता दिसत नाहीत, त्याच्याबद्दल कोणाला, चिमण्या कुठे गेल्या कोणाला माहीत नाही आहे. शिक्षणात आम्ही बरेच बदल करायचा प्रयत्न केला. आता एक लोक इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड फवारतात, लोकांना माहीत नाही ग्रीन लेबल काय, रेड लेबल काय, धोकादायक काय. आता प्रोफेनोफॉस नावाचं एक कंपाऊंड आहे, गडी हात घालतात ना असे फिरवतात, ते स्किनमधून एंटर होतं, नॉन कार्सिओजेनिक आहे, पर्यायाने ठीक आहे, प्रोटेक्शन नाही. यवतमाळला मी ॲग्रिकल्चर कमिशनर होतो, 2-3 महिन्यात मी बदललं तिथून. तर त्याच्यानंतर यवतमाळला बरेच लोक मेली. कशामुळे मेली? चुकीचे स्प्रेयर, हे असे भयानक केमिकल्स. तुमचं काय चाललं आहे आम्हाला माहीत नाही, कारण तुम्हाला जी फ्रेश भाजी दिसते त्याच्यावर कदाचित 4 दिवस आधी फवारणी झालेली असू शकते. रेसिड्यू 73 दिवस 93 दिवस असा राहतो. 1991ला मी वाचलं, 20-25 वर्षापूर्वी एक स्टडी झाली होती मराठवाडा युनिव्हर्सिटीत की आईच्या दुधात इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईडचे 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 21 टाइम्स जास्त आढळले. आता ही स्टडी कुणी केली की नाही मला माहीत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या, मग कॅन्सरचे पेशंट जुन्या काळात फक्त पिक्चरमध्ये असायचे, हिरोईनला वगैरे कॅन्सर व्हायचं. आता नॉर्मल आहे, एव्हरीबडी इज गेटिंग सच डिसीजेस. तर हे गोष्टी आहेत. पण मला वाटतं मी सोडल्यानंतर म्हणजे मी काही कंट्रीब्यूट करतो किंवा सोसायटीला फार महान करतो असा माझा बिलकुल दावा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.